नमस्कार. श्री अनिल आजगावकर हे बेळगावचे रहिवासी असून इतिहास या विषयात एमएची पदवी घेतल्यानंतर ते गेली 30 वर्ष स्वतःचा मुद्रण व्यवसाय सांभाळत आहेत. राजकारण, अर्थकारण, साहित्य आणि मानसशास्त्र या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी लोक त्यांना आमंत्रित करीत असतात. विविध नियतकालिकांमधून विविध विषयांवर असे आजपर्यंत त्यांचे 1,500 लेख प्रसिद्ध झालेले आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये गेली 10 वर्ष जागतिक घडामोडी या सदरासाठी ते नियमित स्तंभलेखन करत असतात. गेल्या 5 वर्षातल्या बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा श्री अनिल आजगावकर यांनी सर्वाधिक कार्यक्रम दिलेले आहेत. शिवाय विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की त्या कार्यक्रमांच्या विषयांमध्ये नवल वाटावं इतकं वैविध्य होतं आणि प्रत्येक कार्यक्रमामागे सखोल अभ्यास होता. धन्यवाद. ब्लॉगच्या रसिक मित्रांनो, मराठी साहित्यसृष्टीत आपल्या साहित्यिक कामगिरीविषयी ज्यांना ज्ञानपीठ मिळाले ते विंदा करंदीकर हे मराठीतील एक महत्त्वपूर्ण कवी. साधारणतः 1910 सालानंतर पारंपरिक मराठी काव्यरचनेस आधुनिक वळण लागण्यास सुरुवात झाली होती. आत्मानुभूती, प्रणय, परमार्थ, विरह, निसर्ग या विषयांभोवती घोटाळणाऱ्या मराठी कवितेत सामाजिक बदल दर्शविणारे गहिरे पाणी खेळू लागले होते. कवी मर्ढेकरांनी जरी या पाण्याचे एक प्रकारे अंगावर कोसळणाऱ्या प्रवाहात रूपांतर केले असले तरी अशा प्रवाहाच्या वाटा धुंडाळणारे रॉय किणीकर, पु. शी. रेगे यांच्यासारखे कवी होतेच. त्यांच्यापैकीच एक म्हणून सुरुवातीस विंदा करंदीकर उदयास आले. कविवर्य विंदा करंदीकरांनी आपल्या वयाची 40 ते 45 वर्षे सातत्याने काव्यलेखन केले. त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह श्वेतगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शनी या 6 संग्रहामध्येच सुमारे 450 कविता आहेत. या काव्यसंग्रहांपैकी काहींच्या नव्या आवृत्त्यांमध्ये पुन्हा नव्या कवितांची भर पडली आहे. याशिवाय त्यांचे बालकवितांचे तब्बल 11 संग्रह प्रसिद्ध होऊन त्यात पुन्हा 150 कविता आहेत. अशा सगळ्याच त्यांच्या कवितांची गणती केली तर ती सहजपणे 700 पर्यंत जाऊन पोहोचेल. कवी म्हणून इतक्या मोठ्या संख्येने काव्यलेखन अव्याहतपणे करीत जाणे आणि तरीही त्यातील नाविन्य आणि गुणात्मकता टिकून ठेवणे हे मराठी साहित्यात क्वचितच कुणाला जमले असेल. पण विंदांना मात्र ते जमून गेले होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विंदांच्या ठायी असलेली प्रायोगिकता आणि त्याद्वारे काळाप्रमाणे त्यांच्या कवितेत होत गेलेले बदल. त्यांच्या कवितेने स्वीकारलेली विविध रचनारूपे, अर्थात ही प्रयोगशीलता काही त्यांना आपसुकच व सुखासुखी लाभली नव्हती. त्यांचे अफाट वाचन, व्यासंग, विविध विचारप्रणालींचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्यासाठी कारणीभूत होते. भारतीय पुराणे व महाकाव्ये, संत काव्याची परंपरा, उदारमतवाद, मार्क्सवाद, इहवाद यांच्या बरोबरीनेच प्लेटो, ॲरिस्टॉटल व इतर ग्रीक तत्त्वज्ञ, प्राचीन भारतीय दर्शने, आधुनिक पाश्चात्य तत्त्ववेते देकार्त, स्पिनोझा, कांट, हेगेल, शोपेनहायर, नित्शे, बर्गझॉन यांच्यासह चार्वाक ते बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञांनी या साऱ्यांशी अभ्यासातून त्यांचा निकट संबंध
प्रस्थापित झाला होता. न्यूटन, आइन्स्टाईन, फ्राइड, रसेल यांच्याद्वारे आधुनिक ज्ञान विज्ञानाचे त्यांच्या विचारविश्वात जागा घेतली होती. याशिवाय इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, अभ्यासक व समीक्षक या नात्याने इंग्रजी व पाश्चात्य साहित्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. आधुनिक मराठी काव्यातील ज्येष्ठ कवी केशवसूत, मर्ढेकर यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. या साऱ्याच्या पलीकडे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर संगीताचा देखील गाढ संस्कार झाला होता. अशा रीतीने बहुश्रुत, बहुसंस्कारी असलेले त्यांचे काव्य व्यक्तिमत्व बहुआयामी बनले आणि त्याचे स्वाभाविक असे आविष्करण प्रयोगशीलतेतून झालेले आपल्याला दिसते. त्यांच्याच शब्दात म्हणायचे तर, शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा, शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. विंदा करंदीकरांचा काव्यलेखनाचा काळ खूप मोठा आहे. या कालोखात प्रत्येक टप्प्यावर त्यांची कविता, शब्दकळा, रचना तत्वे आणि रचना तंत्रे या अंगाने बदलत गेलेली आपल्याला दिसते. अशा परिवर्तनशील स्वरूपामुळे त्यांची कविता ही प्रत्येक काळाशी सुसंगती राखून असल्याची आपल्याला जाणवते. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे त्यांच्या कवितेत भावनिकतेपेक्षा बौद्धिकतेचा वाटा कंकणभर अधिकच आहे. दुसरे असे की आत्मभान, निसर्गभान याच बरोबरीने समाजभान ही त्यांच्या कवितेची विशेष जाणवणारी वैशिष्ट्ये असल्याने बदलत्या समाजाचे बदलते आकलन त्यांच्या बौद्धिकतेला आवाहन करते आणि त्यातून मग त्यांच्या काव्यरचना साकारत जातात. त्यांच्याच शब्दात ही काव्य अवस्था वा स्थिती वर्णायची तर असे म्हणता येईल, हात मारिता आपुल्या भाळी तिथेच फुटतो तिसरा डोळा आणि उमगतो मुसाफिराला अंधारातील देश निराळा, अशी वर्णावी लागली. त्यांच्या आरंभीच्या रचना या रविकिरण मंडळाच्या समकालीन आहेत. मात्र त्यांच्यावर रविकिरण मंडळाचा उत्कट असा प्रभाव जाणवत नाही. त्या काहीशा स्वतंत्र रस्ता धुंडाळताना दिसतात. विंदांच्या आरंभीच्या कविता या राष्ट्रवाद व देशप्रेमाच्या भावनेने भारलेल्या आहेत. अर्थात वसाहतवादाच्या जोखडाखाली असलेला कवी म्हणून हे स्वाभाविकच ठरते. कारण कोणताही कलाकार आपल्या कलाकृतीतून विशिष्ट अशा सामाजिक जाणीवांचेच प्रतिनिधित्व करीत असतो. विंदांनी 1941 साली लिहिलेली विजयी भारत ही कविता राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेरणेचे प्रतीकच आहे. ते लिहितात, विजयी भारत, विजयी भारत, विजयी भारत प्यारा, मुकुट हिमाचल अचल शिरावरी, निर्मल गंगा हृदयस्थलावरी, सागर चाकर पदकमलाचुरी, दिशा दिशातून वाहे जेथे पवित्रतेचा वारा, विजयी भारत, विजयी भारत, विजयी भारत प्यारा. याच कवितेच्या अखेरीस विंदा म्हणतात, घे वीरांच्या हृदयाचे गड, त्यागाच्या तोफांची धडधड, प्रीतीच्या झेंड्याची फडफड, जिवंत 40 कोटी जळत्या तरवारीच्या धारा, विजयी भारत, विजयी भारत, विजयी भारत प्यारा. मित्रहो, याआधी म्हटल्याप्रमाणे विंदांच्या आरंभीच्या कविता जरी देशनिष्ठा, स्वातंत्र्यप्रेम, स्वातंत्र्य चळवळ यांनी भारलेल्या असल्या तरी केवळ स्वातंत्र्य म्हणजेच सर्व काही नव्हे याची जाणीव त्यांना होती. आजूबाजूच्या समाजात असलेली विषमता, शोषण, अन्याय, पिळवणूक त्यांना जाणवत होती.
त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणा किंवा त्यावेळच्या बुद्धिमान मार्क्सवादी नेते, कार्यकर्ते व विचारवंताच्या प्रभावातून म्हणा, त्यांचा कल डावीकडे झुकला आणि त्यांच्या कवितेतून मार्क्सवादी जाणीवांच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या श्वेतगंगा या गाजलेल्या दीर्घ कवितेतील श्वेतबिंदू हे शीर्षक असलेल्या चौथ्या भागात विंदा लिहितात, अंतिम विजयास्तव का शंका, विश्व कुणाचे ऐका डंका, स्वेदाच्या घळघळत्या धारा, विश्वाच्या राज्याच्या सनदा, तुमच्या भाळी लिहिती साऱ्या, स्वेदबिंदुनो नद्यात यारे, स्वेद नद्यानो सागर वारे, संघटनेचा तुफान सागर, जो क्रांतीचा गरजे जय जय, आणिक आणील रत्नांनावर, कितीक लढतील ती वाघयुद्धे, कितीक जातील सोडून मध्ये, कितीक हसतील जे बघणारे, मित्र म्हणून येतील शत्रू, जपून उघडा आपुली दारे, संगर जिंकून सरेन क्रांती, क्रांतीला नच तिळ विश्रांती, पहिला जय विजयाचे साधन, नको ढिलाई करताना नव समाज सत्तेचे संस्थापन. या प्रभावातूनच पुढे मुंबई, लोकशक्ती, विश्वरूप, मजूर, माझ्या बना, बन दगड, यंत्रावतार, ती जनता अमर आहे, दातापासून दातांकडे अशा शीर्षकांच्या प्रेरणादायी कविता त्यांनी साकारल्या. विंदा करंदीकरांच्या विचारावरील मार्क्सवादाचा प्रभाव त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकला. मृत्यूपूर्वी काही वर्षे आधी दिलेल्या दूरदर्शन मुलाखतीत त्यांनी निसंदिग्धपणे मी मार्क्सवादी आहे असे सांगितले होते. अलीकडे आपल्याकडे काही जणांचे मत असे असते की कवीविषयी बोलताना त्याच्या राजकीय तात्विक बैठकीविषयी फारसे बोलू नये. ही भूमिका खरे तर कलेसाठी कला या विषयाशी तादात्म्य पावणारी आणि मानवी जीवन व जाणीवांकडे पाठ फिरवणारी आहे. कवी हा माणूसच असतो. त्याच्या संवेदना सामान्य माणसांपेक्षा काही एक प्रमाणात तीव्र असतात. अशा स्थितीत मानवी समाजावर व बुद्धीवर प्रभाव टाकणाऱ्या राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान अशा विषयांपासून तो फटकून राहणे कठीणच असते. याउलट हे विषयही त्याच्या संवेदनशीलतेला साथ घालणारे ठरत असतात. एक राजकीय निरीक्षक म्हणून टीका करताना एके ठिकाणी विंदा लिहितात, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे टोळी, कंसात जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%, सब घोडे 12%. विंदा करंदीकरांचा व्यासंग प्रचंड आणि निरीक्षण शक्ती तितकीच तल्लख असल्याने त्यांना काव्य विषयांसाठी कधीच कमतरता भासली नाही. त्यांनी लिहिलेल्या प्रेम कविताही विशेष वाचनीय आहे. प्रेम, काम, विरह, स्मृती, ओढ, त्याग या साऱ्या भावनांनी त्यांची प्रेम कविता आविष्कृत झाली आहे. ज्या तीव्रतेने ते समाज राजकीय विषयांना भिडतात तितक्याच तीव्रतेने त्यांनी प्रेम विषय हाताळले आहे. येथे त्यांनी केलेला शैली बदल मात्र वाचकास स्तिमित करून टाकणारा आहे. अशा शैली बदलामुळे विंदांच्या कवितांना एक प्रकारचे सनातनत्व बहाल झाले आहे. त्या एकसाची वाटत नाही.
प्रेम कसे करावे यावर प्रेम करावे असे परंतु या शीर्षकाची विंदांची ही कविता. ते लिहितात, हिरवे हिरवे माळ मोकळे, हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरून भीती विसरून घाई. प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशुसम, शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. प्रेम करावे मुखे अनामिक, प्रेम करावे होऊन या तृण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविण. प्रेम कसे करावे हे सुचवणारा हा कवी विरह भावनाही शब्दात कशी गुंततो हे पाहणीय ठरते. ते त्यांच्या हवीच असते कृत्रिमशी कळ या कवितेत. या कवितेत कवी लिहितो, जसा उशेच्या वरदानाने वृक्ष जगाला रंग चढावा, आणिक ती विरल्यावर नुसता अशा जगाचा भास उरावा. तसेच झाले तू गेल्यावर, विश्वास ढळे विश्वावरचा. असे वाटले क्षणभर काही, श्वास राहिला वरती वरचा. मित्र हो, बालकवी आरती प्रभू, ग्रेस, नाधो महानोर इत्यादी कवींनी निसर्गाची विविध रूपे आणि छटा अत्यंत मनोवेधक आणि विहंगम अशा स्वरूपात सादर केल्या. विंदा करंदीकर कोकणातील रत्नागिरीचे, त्यामुळे निसर्गाच्या विविध आविष्कारांशी त्यांचे नाते होते. त्यांच्या अनेक कवितातून प्रसंगानुरूप निसर्गाची अनोखी रूपे अवतरताना दिसतात. बऱ्याचदा निसर्गाची मानवास अनुभवास येणाऱ्या इतर गोष्टींशी किंवा माणसांशी निगडीत घटकांशी विंदा सांगड घालताना दिसतात. अशी कविता प्रतिमांच्या स्वरूपात प्रकटते. उदाहरणार्थ, निळे मन, निळे स्वप्न, निळा महाल, आकाशाचे झुंबर, ओठावरचा मोहर, इंद्रधनुचा पदर, चंद्राचा डफ याप्रमाणे. अशीच उपमा असलेली एक कविता पाहू. विंदा लिहितात, ऊन हिवाळ्यातील शिरशिरता, स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर, मला वाटते क्षणभर फुटतो दगडाला इच्छेचा अंकुर. ऊन हिवाळ्यातील हळदीचे किरीट घालते वृद्ध वडावर, मला वाटते तळ्यात पाहून हात फिरवितो तो दाढीवर. तर दुसऱ्या पांथस्थ पक्षी या शीर्षकाच्या कवितेत विंदांची निसर्ग जाणीव अशी व्यक्त होते. चावऱ्या हिवाळ्यातील कापरी प्रभात, पहाते डोकावून अचल तळ्याच्या रुपेरी आरशात, प्रगाढ शांतीला उराशी घेऊन प्रशांत जलाशय आहे निवांत तृप्तीच्या समाधीत. विंदा करंदीकर हे कवी म्हणून बऱ्यापैकी स्त्रीवादी अर्थात फेमिनिस्ट वाटतात. त्यांचा कल सर्व प्रकारचा अन्याय, शोषण आणि पिळवणुकीविरुद्ध असल्याने भारतीय स्त्रीच्या सामाजिक स्थानाविषयी त्यांना एक प्रकारची आंतरिक जाण आहे. अर्थात विंदाने ज्या काळात आपल्या कवितेतून स्त्रीविषयक जाणीवा व्यक्त केल्या तो काळ आणि आजचा काळ यात स्त्रीचे सामाजिक स्थान या अनुषंगाने बऱ्यापैकी फरक असला तरी त्यांनी स्त्री या महत्त्वपूर्ण समाज घटकाची घेतलेली दखल आणि व्यक्त केलेली जाणीव यांचे महत्त्व बिलकुल डावलता येत नाही. किंबहुना जेव्हा अत्यंत आवश्यक होते त्याचवेळी विंदांनी स्त्रीला आपल्या कवितेत
स्थान दिले हे त्यांचे विशेष योगदानच म्हटले पाहिजे. विंदांच्या कवितेत स्त्री कधी प्रेयसी म्हणून, कधी गृहिणी बनून, कधी आई बनून, तर कधी वृद्धकालीन बनून, मजूर, देहविक्रिय करणारी अशा नानाविध स्वरूपात प्रकटते. त्यांच्या काही कविता रत्नागिरीच्या कोकणी भाषेतही आहेत. अशाच एका कवितेत गाव सोडून मुंबईला निघालेला मुलगा आणि त्याच्या घरात एकटी असलेली आई यांच्यातील संवाद असा प्रकट होतो. आई म्हणते, जाऊ नको रे झिला मुंबई का, सोडून माका घरी, मी म्हातारी एकुलतो तू, भंगोती चाकरी. मुलगा उत्तरतो, ह्या काय बोलतस आहे येडा, बेगुन होशी बरी, सराईची भाता कापुका, येवचय मी माघारी. मित्र, विस्तार भयास्तव विंदांच्या साऱ्याच स्त्रीविषयक कविता देता येत नाही. मात्र मातृत्वावरील त्यांची एक कविता देण्याचा मोह इथे आवरत नाही. फितूर झाले तुझला अंबर या शीर्षकाच्या कवितेत विंदा म्हणतात, तुडुंब भरलीस मातृत्वाने, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहर गळला मदिर क्षणांचा, कणी प्रगटली निवले अंतर. त्या एका उत्कट झेपेतच पोचलीस पुढच्या क्षितिजावर, मला उमगले मी अनावश्यक, फितूर झाले तुझला अंबर. कवी म्हणून विंदा करंदीकरांचे वैशिष्ट्य असे की त्यांना जीवनाच्या बहुआयामी व्यामिश्रतेची तीव्र जाणीव असल्याने त्यांची कविता कोणत्याही एका विशिष्ट साच्यात किंवा फॉर्ममध्ये अडकून साचेबद्ध होत नाही. प्रकटीकरणाच्या पातळीवर जेव्हा जीवनातील सुसंगतीचा अवकाश खुंटतो, तदनुषंगिक मांडणीच्या शक्यता कोसळतात, तेव्हा विंदांमधील प्रयोगशील कवी जीवनातील असंगतीचा किंवा ॲब्सर्डिटीचा वेध काव्यातून घेऊ पाहतो. ही विसंगती शब्दबद्ध करू पाहतो. मराठी काव्यक्षेत्रात त्यांनी केलेला हा प्रयोग मोठा विलक्षण, तितकाच धाडसी आहे. महत्त्वाचे म्हणजे असे करताना विंदांची भाषा अधिक ठोस, ठळक व थेट होत जाते. ती बोलीभाषेच्या अधिक जवळ जाते. रचनेतून उपहास, वक्रोक्ती, विक्षिप्तपणा, विपरीतता, काळाविनोद यांचा प्रत्यय येत जातो. अशा कवितांच्या संग्रहाला विंदांनी दिलेले विरूपिका हे नाव मग सार्थ ठरते. या विरूपिकांचे स्वरूप कसे आहे ते स्पष्ट करण्यास 2 उदाहरणे पुरेशी आहेत. जबरदस्त या एका विरूपिकेत विंदा लिहितात, एक पांढरपेशा जबरदस्त कवी, सौंदर्य शास्त्रज्ञही वचकून असायचे, शब्दात कचकून दम भरायचा, सगळ्यांना संपून आपण उरायचा, भुईतून आलेले व्हायचे भुई सपाट, वाह वाह बहुत खूप, टाळ्यांचा कडकडाट. सारांश, रसिकच कळणारे, कंसात जळोत जळणारे. एका विद्रोही माणसाबद्दल ते लिहितात, विद्रोह स्पेशालिस्ट मजुरांचा, दलितांचा, एरवी इतरांचा. इथे भाबडा तर तिथे रोख, तापलेले बघूनच ठोक ठोक. व्यवहार पारायण, नर का नारायण, धेंडेही खिशात, मग काय कमी, तो असला की यशाची हमी. सारांश, सौजन्य सराईत रसिकांचा ताईत. तर ब्रह्महत्या या विरूपकेत विंदा म्हणतात,
अहो आद्य शंकराचार्य, शेवटी सगळाच फाटक्यात पाय. फट म्हणता ब्रह्महत्या, तर ओम म्हटल्याने दुसरे काय. रसिक मित्रांनो, सुरेश भटांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत लोकप्रिय केला. विंदांनीही गझल हा प्रकार हाताळला आहे. या गझला व्याकरणदृष्ट्या वृत्तबद्ध तर आहेतच, शिवाय त्यातील आशयही सूक्ष्म आहे. वैशिष्ट्य म्हणजे या गझला केवळ इश्काला फारसे स्थान न देता बऱ्यापैकी सामाजिक भाष्य करणाऱ्या आणि मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या अशा वेगळ्या धाटणीच्या आणि वेगळ्या प्रतीच्या आहेत. उदाहरणार्थ, चुकली दिशा तरीही ही एक गझल नमुना म्हणून घेऊ. विंदा या गझलमध्ये लिहितात, चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे. चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे. वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून. मी चालतो अखंड चालायचे म्हणून. धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे. हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा. विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. ज्याला चांगली कविता करायची आहे त्याने संत तुकारामाची गाथा, त्याच्या अभंग रचना अभ्यासाव्यात असे पूर्वीपासून सांगितले जाते. संत तुकाराम असोत वा ज्ञानेश्वर, त्यांच्या काव्यरचनांचे महत्त्व त्यातील सत्वामुळे कालातीत आहे. विंदांसारख्या अष्टावधानी कवीवर संत काव्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसून येतो. तो इतका की त्यांनी आततायी अभंग या नावाने अनेक अभंग रचना केल्या आहेत. या रचनातील स्पष्टता व थेटपणा विंदांवर असलेला संत तुकारामांचा प्रभाव निश्चितपणे अधोरेखित करतो. आशीर्वाद द्याया हात उंच या अभंग रचनेत विंदा अशा प्रकारे प्रकट होतात. लिहितात, विश्वाचा हा घोडा आडदांड झाला. ब्रह्माच्या खुंटाला आवरेना. तुला न आवरे तुझेच हे घोडे. आज सुटे कोडे मला सारे. ठोकीन तयाला इच्छेची वेसण. माझे देवपण दाखवीन. अणुतील विश्व दिले मी स्वरूप. विश्व अनुरूप कान व्हावे. चालवू दे मला जरा माझा जोर. थोर विश्वंभर शिणलासी. मित्र हो, कवितेचे आणि संगीताचे जीवाभावाचे नाते आहे. जीवनातील साऱ्या सृजनाचा आणि विध्वंसाचा वेध घेऊ पाहणारी विंदांची कविता सृजनाच्या साक्षात्काराशी एकरूप होऊ पाहते. संगीतातील स्वर, लय, ताल याची जाण जीवनाला सर्वांगाने न्याहाळणाऱ्या विंदांच्या काव्य व्यक्तिमत्वास आहे. या व्यक्तिमत्वावर निश्चित असा काव्य संस्कारही झाला आहे. यातूनच तालचित्रे या शीर्षकाखाली सांगीतिक अनुभूतीची जाणीव घेऊन काही कविता आल्या आहेत. त्यातील बंदिश एक स्वरचित्र ही कविता अत्यंत चित्तवेधक आहे. कवी लिहितो, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करणाऱ्या गूढ महंता. 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करणाऱ्या गूढ महंता. शंकराच्या पिंडीजवळ षडज ठेव.
प्राजक्ताच्या दवामध्ये भिजलेला वृषभ बावरलेल्या प्राजक्ताला उचलून दे. गंधार गगनाचा समज. निशिगंधावर कललेल्या अंधारात वितळणाऱ्या मावळतीच्या मंद तेजासारखी मिंड घेऊन मध्यावर जा. पण तू तिथे कसा आलास हे मध्य मला सांगू नकोस. पुन्हा एकदा शंकराच्या पिंडीजवळ षडज ठेव आणि आडपावलांनी प्राजक्ता खालून परत फिर. पुढे गेल्यासारखा मागे मागच्या जन्माजवळून पंचमाच्या प्राणापर्यंत दैवत धीराचा असू दे. त्याच्या काळजावर निषादाची धार पाजळून घे. षडजाची तार कापण्यासाठी पुन्हा शंकराच्या पिंडीजवळ षडज ठेव. पिंडातून उमटलेला ओंकार व षडज 12 ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता. विंदांची कविता परंपरेतून आलेल्या श्रद्धांची व या श्रद्धांचा कलेशी असलेला संबंध व नाते ज्या पद्धतीने रेखाटते त्याच पद्धतीने पारंपरिक श्रद्धा विचलित करणाऱ्या किंवा उद्ध्वस्त करणाऱ्या तत्ववेत्यांचीही दखल घेते. पाश्चात्य व ऐतदेशीय वेत्यांचा जीवनावर आणि काव्यनिर्मितीवर पडलेला प्रभाव विंदांमधील कवी सहर्ष स्वीकारतो. जीवन समृद्ध करणाऱ्या या बौद्धिक प्रभावाबद्दल विंदा कृतज्ञ आहेत. या कृतज्ञतेतून त्यांनी अष्टदर्शने हा संग्रह लिहून देकार्त, स्पिनोझा, कांट, हेगेल, शोपेनहायर, निस्से, बर्गझॉन या पाश्चात्य तत्ववेत्यांसह चार्वाक या प्राचीन भारतीय तत्ववेत्याचेही दर्शन घडवले आहे. देकार्त दर्शन ही त्यांची कविता. त्यातील काही भाग असा आहे. ते लिहितात, देकार्त नव्हता निव्वळ तत्वज्ञ, तो होता गणितज्ञ वैज्ञानिक. युरोपमधील अर्वाचीन तत्वज्ञान देकार्तच्यापासून सुरू झाले. नव्या विज्ञानाचा प्रभाव प्रखर त्याच्या दृष्टीवर दिसे स्पष्ट. देकार्तच्या मताने ज्ञानाची सुरुवात पद्धतशीर संशयात असे होत. सर्व गोष्टींविषयी संशय घेता येईल, मात्र ही गोष्ट राही अबाधित. मी विचार करतो याबद्दल संशय नसे, म्हणून मीला अस्तित्व असे निर्विवाद. हे एक सत्य प्रभिन्न व स्पष्ट मनापुढे प्रगट होत असे. आत्म्याच्या अस्तित्वाचे संशयातीत हे ज्ञान अंतप्रज्ञेतून प्राप्त होई. देकार्तचा संशय नसे अनुभविक असे पद्धतीविषयी मूलतः. अशा वैविध्यपूर्ण कविता लिहिणाऱ्या विंदांनी असंख्य बालकविताही लिहिल्या आहेत. त्याचा आढावा मात्र सविस्तरपणे वेगळाच घ्यावा लागेल. तथापि जेव्हा केव्हा मराठी कवितेचा विषय निघेल तेव्हा कविवर्य विंदा करंदीकर हे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यांना ज्ञानपीठ हा साहित्यविषयक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले. हा एका परीने त्या पुरस्कारांचाच गौरव होता. विंदांची कविता तर या साऱ्या पलीकडची आहे. धन्यवाद.